केंद्रीय निवडणूक आयोगाची काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांना पत्र आहे। निवडणूक आयोगानं आज दुपारी 12 वाजता खासदारांना भेटी करता वेळ दिलेली आहे। जागेच्या कारणास्तव फक्त 30 खासदारांना भेटीची परवानगी देण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी आगपाखड केलेली होती, टीका केलेली होती। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भेटीची वेळही मागितलेली होती। आता काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी या सगळ्या संदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर आता भेटी करता वेळ देण्यात येते। निवडणूक आयोगानं आज दुपारी 12 वाजता खासदारांना भेटी करता वेळ दिलेली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीच्या आंदोलनासंदर्भात आता मात्र काही सवाल उपस्थित केले जात आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, नेमक्या याच मुद्द्यावर खरं तर इंडिया आघाडीचं आंदोलन होणार होतं। आता मात्र दुपारी 12 वाजता ज्यावेळी या आंदोलनाला सुरुवात होणार होती, नेमकी तीच वेळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता या खासदारांना भेटी करता देण्यात आलेली आहे। एक आंदोलनामध्ये नवा ट्विस्ट। लागवी इंडिया आघाडीच्या आंदोलनापूर्वी नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं। केंद्रीय निवडणूक आयोगाने जयराम रमेश काँग्रेस नेते यांना नोटीस दिलेली आहे आणि एकूण 12 वाजता 30 खासदारांसह उपस्थित राहण्याचे सुद्धा यामध्ये म्हटलं गेलेलं आहे। 12 वाजताची वेळ ही बैठकीसाठी देण्यात आलेली आहे। याच वेळेला इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांचं एक मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या दिशेने निघणार होता। मात्र यापूर्वी हे पत्र आल्यामुळे एकूणच सर्वांमध्ये आता संभ्रम निर्माण झालाय। मात्र जयराम रमेश यांच्याकडून अद्यापही या पत्रावरती कोणतीही टिप्पणी जी आहे ती समोर आलेली नाहीये। त्यामुळे एकूणच आता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं आणि जयराम रमेश यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 12 वाजता ही बैठक होणार आहे आणि जागेच्या अभावी एकूण फक्त 30 खासदारांनाच आतमध्ये घेऊ शकतो अशा प्रकारे सुद्धा पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे 30 खासदारांसह जयराम रमेश यांना या बैठकीला जाता येईल। मात्र राहुल गांधी असतील किंवा इतर जे नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार आहे, आता या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय हा येत्या 2 तासामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यानंतरच ही बैठक आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच या घडामोडींकडे विशेष लक्ष सर्वांचंच लागून राहिलेलं आहे। मात्र आता काँग्रेसची यामध्ये भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।